गाजरचं पण बघू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर हे मका आहे, आलं पण चिरून घेतलेलं आहे, त्यानंतर ढबू मिरची पण चिरून घेतली आहे. हे सगळा मसाला आपला चाललेला आहे याच्यात. ओके, तर जास्त तिखट नाही होणार. कारण तर मित्रांनो आता फायनली हे रेडी झालेलं आहे आणि आता मम्मी हे उतरून घेते. हे बघू शकता तुम्ही. बटाटो लागणार आहे, सो बटाटो उकडून घेतले आहेत. त्यानंतर ही कोथिंबीर लागणार आहे, हे जे मका आहे ते पण लागणार आहे. आता सुरू करूया कटलेट बनवण्यासाठी. तर फर्स्ट स्टेप आहे की आपल्याला हे जे पोहे आहेत ते पोहे आपल्याला पहिला भिजवून घ्यायचे. मित्रांनो आता हे इथं गाजर टाकून घ्यायचं बघा आपल्याला. ओके, गाजर टाकून घेतलं आहे, शिमला मिरची. ओके, शिमला मिरची आहे ते पण मिक्स केलेलं आहे. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही हे प्रॉपर पद्धतीने तयार झालेलं आहे. तर याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे प्रॉपर पद्धतीने बघू शकता तुम्ही असं मिक्स झालं पाहिजे यामध्ये. हा, हे प्रॉपर पद्धतीने बघा असं पूर्ण शेवया लावून घ्यायचे, हे बारीक शेवया झाले पाहिजे पूर्ण. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रॉपर पद्धतीने हे आता तेल सुटलेलं आहे. मित्रांनो फायनली आपला कटलेट, व्हेज कटलेट तयार आहे. ओके, आणि आपला सॉस पण घेतलेला आहे. ओके बाबा, कशी टेस्ट आहे? एकदम ओके.